मधली सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय ही नामांकित मराठी शाळा बंद पडल्यानंतर त्या शाळेच्या इमारतीचा वापर हा कपड्यांच्या व्यवसायासाठी सुरू आहे। या शाळेच्या इमारतीत चक्क कपड्याची दुकानं थाटण्यात आली आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो। या शाळेची जागा मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असून शाळा 2015 सालापासून बंद आहे। मध्य मुंबईमधल्या नायगाव या मराठी बहुल बागेमध्ये एक मराठी शाळा ही गेल्या 2015 पासून बंद आहे। या शाळेचं नाव आहे सरस्वती विद्यालय। सध्या आपण त्याच शाळेमध्ये आहोत। ही शाळा प्राथमिक आणि माध्यमिक आहे आणि याच ठिकाणी 2015 पासून ही शाळा बंद आहे। ही संपूर्ण शाळा ही महानगरपालिकेची आहे, पण आता या शाळेमध्ये खाजगीकरण होत आहे। काही दुकानांनी इकडे स्वतःचे व्यवसाय मांडून इकडे संपूर्णपणे लूट करायचा महानगरपालिकेचा प्रयत्न हा चालू केला आहे। सध्या मी दाखवू शकतो कशा प्रकारे कपड्यांची दुकानं ही या शाळेखाली लावली आहेत। त्याचबरोबर इकडे काही प्रायव्हेट क्लासेस देखील या शाळेमध्ये चालत आहेत। सध्या मी ते पण दाखवू शकतो की इकडे कॉमर्स क्लासेस असतील, 10वीचे क्लासेस असतील आणि 12वीचे क्लासेस असतील, हे संपूर्ण प्रायव्हेट क्लासेस हे सध्या या इमारतीमध्ये चालत आहेत। आज प्रश्न असा उपस्थित होतो की मराठी शाळा ह्या दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि त्यामध्ये महानगरपालिकेची अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आणि मराठी बहुल भागेमध्ये एक शाळा आहे, पण ती सध्या आता बंद आहे 2015 पासून। नक्की या शाळेमध्ये काय चालतं आहे आणि याकडे प्रशासन कशा प्रकारे बघतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। कॅमेरामन दीपेश महाजन सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। ही शाळा ही पण 2015 पासून बंद पडलेली आहे। आमच्या विभागामध्ये मराठी शाळेची आणि एका चांगल्या शाळेची गरज आहे, कारण बाकीच्या ज्या शाळा आहेत त्या कॉन्व्हेंट स्कूल आहेत। तर एक चांगली गरज आहे आम्हाला आणि ती या ट्रस्टच्या माध्यमातून होत नाही। त्याचं खाजगीकरण होतंय, त्याचा गैरवापर होतोय। तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आणून वेगवेगळ्या पार्ट्या केल्या जातात। ती शाळा वेगवेगळ्या गोष्टींसाठी भाड्याने दिली जाते आणि अशा प्रकारे जो गैरकारभार चालू आहे शाळेच्या नावाखाली, तो सरकारने बंद पाडावा यासाठी मी स्वतः